जियान आणि आज आहे सेकंड एपिसोड फूड सिरीजची। आज मी आली आहे माझ्या संध्या आत्याकडे। बघूया संध्या आत्या काय बनवतात। आत्या आज काय बनवता? तुझा फेवरेट, तू गेस कर। चिकन पकोडा। गाईज मी जेव्हा पण आत्याकडे येते ना तेव्हा आत्या माझ्यासाठी चिकन पकोडा बनवते। ते बघा आत्या कशी बनवते, मग तुम्ही पण बनवून खा। तुम्हाला पण एवढी टेस्टी लागेल माझ्यासारखी खातच बसतील। आत्या चिकन पकोडे बनवायला काय काय लागतं? चिकन, आलं लसणाची पेस्ट, चिल्ली सॉस, सोया सॉस, टोमॅटो केचप, ब्लॅक पेपर, फूड कलर, मैदा, कॉर्नफ्लॉवर, एक अंड आणि तळण्यासाठी तेल। आत्या आता काय करत आहेत? आता तेल टाकायचं, एवढं सारं तेल? ते डीप फ्राय करायचं ना। आलं लसणाची पेस्ट आहे टाकायचं। सोया सॉस आहे ना थोडं कमी टाकायचं फ्लेवरला, आणि रेड चिल्ली सॉस आहे ना थोडं जास्त टाकायचं। केचप हे थोडंसं म्हणजे स्वीट पाहिजे ना, स्वीटनेस थोडासा, म्हणून हे केचप पावडर, ब्लॅक पेपर पावडर। आणि कलर आहे ना हे ऑप्शनल आहे, कलर नाही टाकला तरी पण चालते, पण तुला रेड आवडते ना हॉटेलसारखा, म्हणून मी हे टाकत आहे। आणि हा आहे मैदा। आता मैदा कसा घ्यायचा माहिती आहे? समजा 2 चमचे मैदा घेतला ना आपण फुल असे, तर मग त्याचे हाफ कॉर्नफ्लोअर। तर 3 चमचे घेतला ना तर 1½ चमचा, आता हे 2 चमचे झालेत ना, मग 1 चमचा कॉर्नफ्लोअर, म्हणजे मैद्याचे हाफ कॉर्नफ्लोअर घ्यायचा। आणि आता त्याच्यामध्ये एक अंडा सोडून टाकू। अंडा का? आपण चिकन बनवत आहेत ना, पण अंड्यामध्ये क्रिस्पी होतं कारण पाणी नाही टाकायचं, अंड्यामध्येच पूर्ण मॅरिनेट करायचं आहे। आता हे पूर्ण मिक्स झालं ना, आणि तेल असं पूर्ण तापलं ना खूप, तर थोडं तेल ह्यात टाकायचं, तर अजून मस्त क्रिस्पी होते मग। आणि यात अंडा जर आपल्याला जास्त वाटला ना तर आपल्याला परत कॉर्नफ्लोअर आणि मैदा टाकावं लागेल। आता हे झालं रेडी, आता हे फ्राय करून घ्यायचं। किती इझी आहे ना? हो खूपच इझी आहे। तू पण बनवेल ना? हो झाली का? तुम्ही पण बनवा हा, खूपच टेस्टी लागतात। आणि मीठच विसरली, तू बोलत पण नाही ते मीठ नाही टाकलं ते। अरे आत्या मला कसं काय माहिती, आजच मी रेसिपी बघत आहे। आपण थोडं चवीपुरतं मीठ टाकू आणि थोडीशी काश्मीरी मिरची पण टाकू, कलर यायला मस्त। आपण फूड कलर कमी टाकला ना, मग ह्याच्याने कलर छान येतो। मग मला तिखट नाही वाटलं, तुम्ही एवढं सारं टाकलंय। काश्मीरी मिरची तिखट नसते, टेस्ट पण मस्त येते मग। गाईज मला तर बघतानाच एवढं टेस्टी वाटत आहे। थोडंसं तेल टाकायचं, तेलाला थोडंसं मोहन टाकलं असं गरम। आता आपण पकोडे फ्राय करूया। ठीक आहे आता तुम्हाला जर हाताला लागलं तर जे है की गरमागरम पकोडे रेडी। वाव आत्या किती मस्त बनवलाय। आता शेजवान पण घरी बनवलाय का? हो। अय्या आता तुम्हाला शेजवान चटणीची रेसिपी पाहिजे तर आत्याला आपण शेजवान चटणीची रेसिपी करायला सांगूया, कमेंट मध्ये नक्की सांगा। आता मी हे पकोडे खाते, तुम्ही जाऊन बनवा आणि तुमचे खाया। आणि आता मी खाते, मग तुम्ही शांतीने खाया। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।